तुमचं स्वागत करतो कार्तिक आहे ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग मी चालू केला सकाळी म्हणजे 10:30 वाजता। तर तुम्हाला माहीतच असेल आज म्हणजेच कालपासून बसले आपल्या देवी म्हणजेच नवरात्री चालू झाले 9 दिवसाची। तर आज दुसरा दिवस आणि काल ब्लॉग चालू नाही करा कारण की गायमध्ये तो म्हणून आपल्या इथं बसलेत घट 2 घरी, एक इथं बसले आणि एक आपल्या इकडच्या घरी बसलाय। तर चला पहिले तिकडचं दाखवतो। तिकडचं असं बघितलं तुम्ही तर चला तिकडे जाऊ। आणि पुढे आहे आपल्याला आज कॉलेजला पण जायचे। तर चला पहिले तिकडचं घर दाखवतो। मित्रांनो आलो आपल्या घरी। तर आता तुम्हाला दाखवतो आमच्या इथलं घर। तर बघा मित्रांनो, बघा आपल्या इथलं घर आणि आपला यो कळस। या कळसाला आता झाडं उगायला स्टार्ट झालेत म्हणजेच नारळाचं झाड बनणार लवकरात लवकर। आणि आम्ही कुठेतरी म्हणजे नेऊन गार्डनमध्ये कुठेतरी लावू म्हणजे झाडं उगतील आणि शांती आणि बनवून राहील आपल्या धरतीवरती। पहिली बात आपलं घर घेऊ। तर अगरबत्ती संपले, अगरबत्ती लावू आणि नंतर डायरेक्ट भेटू तुम्हाला रिक्षामध्ये बसल्यावर। तर बाय बाय मित्रांनो। मला आज कंटाळा कॉलेजला जायचा। तर मम्मी बोलली का, तर मम्मी निघाली कपडे घालून रेडी आहे मस्तपैकी। मित्रांनो आज आपल्या कॉलेज फक्त 2 तास म्हणजे 12:30 तास 2:30 जायचं आलं कंटाळा। मित्रांनो काय करू शकत ना, जायचं तर आपलं इलाजच आहे। तर जाऊ आणि आपलं 12वीचं बोर्ड आहे तर जरा लक्ष द्यायला पाहिजे अभ्यासावरती। तर तसं पण मी लक्ष देतो अभ्यासावरती, तर तरी पण घरचे सांगते तर ऐकायचं। तर आपण गेलो तर रिक्षामध्ये जाऊन भेटू तुम्हाला डायरेक्ट। मित्रांनो आपल्या बाजूलाच बसले देवी। तर चला तुम्हाला मंडपामध्ये नेऊन देवी दाखवतो आमच्या इथली। तर चला मंडपात भेटू। मला पुस्तकच नव्हतं व्हिडिओ बनवताय। तर मित्रांनो हे बघा आपली देवी मंडपामधली। तर सिनेमॅटिक शॉट घेऊन भेटू। मग देवी दाखवली तर आता घरी जाऊ आणि मग डायरेक्ट यायचं। तर हे मित्रांनो हे बघा आमच्या कॉलेजमधली देवी आहे तुळजाभवानी। तर इथे पण खूप गर्दी येते सकाळी आणि रात्रीचं तर मोठा गरबा भरतो इथे। तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे, प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे इथं। तर समोर आपलं आहे कॉलेज। मित्रांनो हे आमचं कॉलेज आहे आणि इथं रात्रीचा गरबा पण होतो मोठाला। आणि तिकडे बघा बँडचं सामान आहे आणि तिकडं मंडप आहे ना, तिथे देवी आहे। तर 2:30 वाजता तुम्हाला दाखवते तिथली देवी। आता गर्दी आहे म्हणून तर भेटू तुम्हाला 2:30 वाजता। कारण की आमच्या इथं आलं आहे आज बाळ छोटंसं, ते तुम्हाला दाखवतो। ते बघा मला दिसत असेल तर हे बाळ आहे, आता रडते। चुप चुप चुप। मित्रांनो आता ती रडायला पोरगी। तर नाव ठरवलं नाही अनिक, तर नाव लवकरच ठरवून आपण तिथं बारसं करणार आहे। तर काढले बाहेर
तर बघा तर मित्रांनो तिला लागले भूक, तर आता ती जेवण करेल आणि मग भेटू थोड्या वेळाने. तर मित्रांनो ही आपली चाळ, म्हणजेच आपण तिकडे रोडवरून खालती उतरतो तिथं आमचे मामा राहतात. तर हे घर आहे मामाचं आणि यो भाऊ आपली शिवानी. शिवानी इकडे बघ. मंदिर पण सजवलंय मस्तपैकी. तर लाइटिंग बिटिंग लावून एकदम भारी केलंय मंदिर. मित्रांनो तुम्ही बघू शकता तरी पोरगी म्हणजे माझी बहीण क्यूट दिसते एकदम मस्त. तरी थोडं रडते कारण की तिनं माहीत नाही ना इथली जागा, म्हणून थोडंफार रडते. तर ही बघा सिनेमॅटिक शॉट म्हणजे स्लो. मित्रांनो रडताना बघा किती भारी दिसते. इकडे बघ. तर मित्रांनो थोड्या वेळानेच आमच्या एक गल्लीमध्ये आलं तर फक्त मोठं म्हणजे म्हैस होती का काय होतं, रेडा होता माहीत नाही, पण लय मोठं होतं ते बघा. तुम्हाला दिसत असेल 2 शिंग, तर लय मोठं होतं ह्यो. तर चला घरी जाऊन भेटू. मित्रांनो आलो घरी आणि ही बघा आपली समय म्हणजे 10 दिवस जळणारी, म्हणजे 9 दिवस. ह्याच्यामध्ये तेल लागत आहे. मामाने आणलेलं शर्ट, तर एक शर्ट आहे, ह्यो एक व्हाईट कलरचा आणि ह्यो एक हे ब्लॅक कलरचा. 2 शर्ट आल्या, तिन्हीच्या तिन्ही कोणच मामाला बरोबर आले. मित्रांनो आलो घरी, तर आता झोपायची बाहेर ब्लॉगमध्ये. तप केले. बाय बाय, टेक केअर.